राधे राधे. अय्या, काल डाळ भिजत टाकायची होती, विसरली. आई, तू सांगितलेलं विसरलो, खाली गेलो होतो म्हणून. छोट्या छोट्या गोष्टी दिवसातनं 4-5 ठिकाणून आपल्याला ऐकायला येतात की मी विसरले, मी विसरलो. काल काय बरं सिरियलमध्ये होतं, विसरले. म्हणजे पुढची लिंक करण्यासाठी आपण विसरतो. हल्ली काय झालं म्हणजे कुठल्याही वयाच्या लोकांना, पूर्वी फक्त म्हातारपणी विस्मृती वगैरे व्हायची, पण आता कुठल्याही वयात हे व्हायला लागलेलं आहे. ह्याचं कारण असं आहे की आपल्या मनात अनेक विचारांचा गुंता, बाहेरची चाललेली कॉम्पिटिशन म्हणा किंवा प्रलोभनं म्हणा, त्याच्यामुळे माणूस एकदम कन्फ्यूज झालेला आहे. आणि त्या अनेक विचारांच्या गुंत्यामुळे आजकाल हे विसरायचं, म्हणजे काय म्हणतात, मेमरी लॉस म्हणतात, हे सगळं खूप 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 जिकडे तिकडे वाढलं आहे, कुठल्याही वयात वाढलं आहे. आता अर्थात हे जर जास्त प्रमाणात असेल तर नक्कीच आपल्याला डॉक्टरकडे जायला पाहिजे. योग्य सल्ला घेऊन योग्य जे काय औषधोपचार आहेत त्या केलेच पाहिजेत. काय होतं कित्येक वेळा अगदी म्हणजे कुठल्याही वयातली, अरे ॲड्रेस विसरलो, अरे आपल्याला कुठे जायचं आहे ते विसरलो, असं होतं आहे लोकांचं. आणि त्यासाठी माहिती आहे का, छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी आज तुम्हाला सांगणार आहेत. डॉक्टरकडे जर का फार होत असेल तर जायलाच पाहिजे. पण अभ्यास लक्षात राहत नाही, होमवर्क विसरलो किंवा एखादी गोष्ट अगदी इम्पॉर्टंट आणायला सांगितली ती आणायला विसरलो किंवा कामात लक्ष लागत नाही, काम करताना विसरतात मुलं किंवा कॉलेजवाली किंवा कॉलेजमध्ये जाणारी किंवा ऑफिसमध्ये जाणारी. तर हे सगळा फार मोठा सिरियस प्रॉब्लेम झालेला आहे. आणि त्याच्यासाठी थोड्या मी गोष्टी सांगणार आहे. अर्थात वेळ आली जास्त असेल तर तुम्हाला डॉक्टरकडे जायलाच पाहिजे, त्याला पर्याय नाही. पण त्याच्याबरोबर जर आपण हे पण केलं तर कुठलाही ह्याचा गुण लवकर येतो. हा माझा अक्षरशः अनुभव आहे, म्हणून मी शेअर करते काही काही. हा नक्की हे बघा, आणखीन बघा काही फरक पडतो आहे का. काय करायचं म्हणजे का, ठीक आहे, ज्यांना आपल्याला सवटे बाबा ह्याचं जास्त विस्मृती होते, ते कुठल्याही वयात असू शकतं, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत. तर त्यांना एक एक अशा छोट्या छोट्या गोष्टी करायला सांगायचं, ज्याच्यामुळे ना त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्या बुद्धीला चालना मिळते. एक म्हणजे रोज समजा ती स्पेसिफिकली ती माणसं ती जर का उजव्या हाताने ब्रश करत असतील ना तर त्यांना आदनमधनं सांगायचं डाव्या हाताने कर. सवय नसते, त्यामुळे आपलं आपोआप कॉन्सन्ट्रेशन तिथे जातं. कॉलेजमध्ये किंवा शाळेत किंवा ऑफिसला जाणारी जी मुलं किंवा कुठल्याही वयाची माणसं आहेत, ते अगदी रुटीन रस्ता आहे ना तो सोडायचा. एखाद्या दिवशी प्रत्येक जागेला 1-2 रस्ते असतात, एखादा शॉर्टकट असतो ना, तर तुम्ही शॉर्टकटनी रोज जात असाल तर एकदा लॉंग कटनी जा, म्हणजे आपल्याला लक्ष ठेवायला लागतं. कारण आपला तो पायाखालचा रस्ता नसतो आणि मग आपलं ते कॉन्सन्ट्रेशन वाढतं. रोज ना नेहमीपेक्षा वेगळी गोष्ट करा. म्हणजे कशी करा, मी सकाळ ते ब्रशचं सांगितलं तसं जेवताना किंवा ब्रेकफास्टला चमचा उजव्या हातातनं खात असाल ना चमच्याने, तर डाव्या हातातनं खा. बघा, प्रयत्न करून. त्याने काय होतं, प्रत्येक ह्याचा आपलं वेगळी वाट जर आपण पकडतो त्यावेळेला तिथे लक्ष जास्त जातं, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढतं. ह्याचा आपल्याला पुढे खूप उपयोग होतो. एखादी व्यक्ती समजा आपल्यासमोर उभी असेल तर हे पण करून बघायला हरकत नाही. एरवी आपण कॅज्युअली बोलतो कसं काय वगैरे, पण जी समजा ती व्यक्ती म्हणजे स्त्री असेल तर जरा लक्ष द्यायचं की तिने आज चष्मा कुठला घातला आहे, काय रंग आहे, तिचे केस किती लांब आहेत, तिने हाताला नेल पॉलिश लावलं आहे का, तिने ड्रेस कुठला घातला आहे, असं ना एक जरा कॉन्सन्ट्रेशन करायचं. आणि रात्री म्हणजे अर्थात किंवा पुरुषाचं पण असं म्हणजे एक सवय होण्यासाठी, एक माइंडसेट बदलण्यासाठी, विस्मृतीचं हे टाळण्यासाठी हे छोटे छोटे उपाय आहेत, नक्की करा. आणि झोपताना आपली जी स्वप्न आहेत जी आपल्याला पूर्ण करायची आहेत त्याचा विचार रिव्हिजन करा की हां हां हे मला पूर्ण करायचं आहे. जे अंडी खातात ना त्यांना रोज एक अंडं खावं अतिशय चांगलं.
न्यूट्रिशन पण मिळतं, आणखीन मेमरीसाठी पण चांगलं. लहान मुलांना 2 बदाम आणि अक्रोड नक्की द्या. कुठल्याही याचं प्रमाण जास्त केलं तर ते वाईट असतं. रेग्युलर दिलं पाहिजे, वेळ लागतो त्याला, पण त्याचा फायदा होतो. पाण्यात भिजवून 2 बदाम आणि 2 अक्रोड जर दिली तर त्याचा पण खूप फायदा होतो मुलांना. आता रोजच्या जीवनात जे तरुण आहेत किंवा जे काही इतर जे ज्यांना ह्या सगळ्याचा त्रास होईल, तो जर का थोडासा कमी होण्यासाठी काय करायचं माहिती आहे का? रोज मेडिटेशन करायचं. मी अनेक व्हिडिओमध्ये माझ्या सांगते की नामजप करा. तर नामजप तुम्हाला आवडत्या देवाचा का करायचा माहिती आहे? आता आपल्या डोक्यात किंवा आजूबाजूला कन्फ्युजन असतं. आपल्या मनात पण अनेक विचारांचा नुसता धुमाकूळ चाललेला असतो. त्यामुळे पण हा थोडा विस्मृतीचा आपल्याला त्रास जाणवतो. अशा वेळेला काय करायचं म्हणजे नामजप करायचं. कुठलंही नाम, समजा रामाचं नाव घेतलं तर मध्ये मध्ये विचार येणारच, ते त्यांना बाजूला करायचं, परत राम. असं केल्याने ना कॉन्सन्ट्रेशन वाढतं की बाबा मी 5 मिनटं रामनाम घेणार किंवा राधे राधे म्हणणार किंवा तुमच्या आवडत्या देवाचं नामस्मरण करा. 5 मिनटं तरी मेडिटेशन करा. ह्याचा तुम्हाला हे सुधारायला की विस्मृतीतनं बाहेर यायला खूप मदत होते आजकाल. आणि हां, मी दुसरं म्हणजे ते भ्रामरी करा. भ्रामरीने पण कॉन्सन्ट्रेशन आणि मेंदूला ॲक्टिवनेस येतो आणि आपल्याला त्याचा पण ब्रेन शार्प होण्याला खूप मदत होते. मेडिटेशन नंतर लगेच तुम्ही हे भ्रामरी पण करा. तिसरं म्हणजे आजकाल जे करत नाहीत ते मैदानी खेळ खेळायचे. मैदानी खेळ खेळताना आपला मोबाईल बॅगेत ठेवायचा की आपल्याकडे काही नाही असं ठरवून ते मैदानी खेळ एकदम जीवतोड करायचे. आमच्या वेळेला इतके मैदानी खेळ होते, म्हणजे आम्ही आबाधुबी सुरपारंब्यापासून सगळे खेळ खेळलेलो आहोत. तर नक्की करा, त्याने पण अत्यंत फायदा होतो. आणखीन मोकळ्या हवेत फिरायला जा. मोकळ्या हवेत फिरायला जा आणि त्यावेळेला नोट ते गाणी ऐकायचे वगैरे काही गरज नाही. थोडं शांत राहायला शिका. मला काही नको, मी नुसताच आता फिरणार आहे. डोक्यात येणारे विचार बाजूला करत अतिशय सुंदर अशा निसर्गाचा आनंद घ्या. आता मी थोडे थोडे उपाय सांगणार ज्याने ब्रेनच्या नसा कार्यरत होतात, ॲक्टिव्ह होतात आणि आपल्याला ह्या छान फ्रेश वाटतं. आणखीन आपली याददाश्त म्हणजे सुधारते, आठवणी बरोबर यायला लागतात. त्यासाठी एक तर म्हणजे आपल्या ह्या डोक्याच्या मागे इथे एक खड्डा असतो, तुम्ही हात लावाल तर तुम्हाला दिसेलच. त्याच्या बाजूला 2 असे जरा उंचवटे असतात, त्याच्या इथे असा 2 बोटं घेऊन एक क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं रेग्युलर एक 20 वेळा सकाळी, 20 वेळा दुपारी, 20 वेळा संध्याकाळी. आपल्याला जर ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे, आपल्याला जर आयुष्यातलं आनंद मिळवायचा आहे, चांगलं जीवन जगायचं आहे, तर आपल्यासाठी ही 10-20 मिनटं काढाच. कारण आपल्यासाठी आयुष्य आहे, मग आपण का नाही काढू शकत? आरोग्यासाठी का नाही काढू शकत? दुसरं म्हणजे आपल्या या 10ही टिप्समध्ये ना ब्रेनचे पॉईंट्स आहेत. हे ॲक्युप्रेशरमध्ये आहे. तर तुम्ही ना हे असं एक 50 वेळा सकाळी, 50 वेळा दुपारी आणि 50 वेळा रात्री नक्की करा. ह्यानी पण अत्यंत फायदा होतो. आपले जे हात असतात त्याच्या ह्याच्यामध्ये ब्रेनचे सगळ्या पॉईंट्स असल्यामुळे ब्रेन ॲक्टिवेट होतो आणि आपल्याला फ्रेश पण वाटतं. आणखीन हे जे विस्मृती वगैरे ह्याच्यातनं आपण बाहेर व्हायला मदत होते. पण तरी जर जास्त प्रमाणात तुम्हाला असं होत असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांना दाखवलं पाहिजे आणि त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. त्याच्याबरोबर तुम्ही हे केलात तर तुम्ही ह्या प्रॉब्लेममधनं बाहेर लवकर पडाल. राधे राधे.